खणखणीत चौकार. तर पहिलाच शॉर्ट पिच चेंडू होता मी तर म्हणेन हाफ ट्रॅकर्स डिलिव्हरी आणि काय जबरदस्त चौकारण खातं उघडतंय. ओ या बेली चेंडू पुन्हा एकदा याचा ट्रॅव्हल करतोय, चुकी केली जाते क्षेत्ररक्षणामध्ये. 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. तर याच मोंडूल संघाचा कर्णधाराला नक्कीच झुंजार सन्मान चिन्ह देत आहे. नक्कीच रुपेश भोईर यांच्या माध्यमातून आणि विनंती करतोय सन्माननीय किसन भोईर काकांना विनंती करते आपल्या शुभ असं नक्कीच या ठिकाणी यस कॅमेरा थोडासा आमच्याकडे मारायचा. कॅमेरामॅन प्लीज आमच्या व्यासपीठाकडे. येस कॅमेरामॅन प्लीज विनंती असेल. ओके ओके तर तर या ठिकाणी आपण पाहतोय यस ओव्हर पिच डिलिव्हरी हवाई सफर केला जात आहे. यस चेंडू सीमेच्या पलीकडे आणि धिस इज अ मॅक्झिमम षटकार. यस डीजे विराजला आपण संधी देऊया. तर एकत्र धावा पाहिल्या तर 13 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. वन्स अगेन नेक्स्ट डिलिव्हरी. क्या बात आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू असणार आहे. यस चेंडूच्या रेंज मध्ये मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक बघायची भूमिका प्रशिक्षक म्हणून काम करतायत आणि असंच होतंय. कॉलिंग असणं गरजेचं असतं. कॅच असो अथवा रन्स असणं, मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक आले, जवळ आले, मात्र निश्चितच कॉल नव्हतं आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी झेल देखील ड्रॉप होते आणि 2 धावा देखील या द्याव्या लागतात. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही संघाच्या दोन्ही फलंदाच्या माध्यमातून. आतापर्यंत धावा पाहिल्या तर 18 धावा, माफ करा 15 धावा या स्कोर कार्डावर लागल्या जातात. स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज संकेत, मागच्या मॅच मधला हिरो संकेत. षटकाराने अगदी जल्लोषाने थाटात त्याने आपलं अकाउंट देखील उघडलं होतं. वीरेंद्र सहवाग ख्रिस गेलची आठवण मात्र झाली या त्याच्या षटकारानं. पुन्हा एकदा दिस टाइम शॉर्ट विथ डिलिव्हरी वेट ऑनच्या पद्धतीने मात्र मिस टाइम स्ट्रोक या बेल्ली. यस लास्ट मोमेंटला हातामधून झेल ड्रॉप होते आणि मित्र म्हणेन मोठा जीवदान या ठिकाणी, मोठा विकेट देखील या ठिकाणी वाचला जातोय. अशा प्रकारे षटक देखील संपलं जाते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर नजर टाकली तर 16 धावा बिनबाद 16. सागर खेळतोय आपल्या 7 या धावेवर. त्याच्यानंतर संकेत मात्र देखील खेळतोय 7 माफ करा 9 या धावेवर. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी 16 धाव्यांची पार्टनरशिप. गोलंदाज अनिल थोडासा महागडा पडला कारण त्याच्या षटकामध्ये आतापर्यंत चौकार आणि षटकार लागलेला आहे. चांगला लेखाजोखा आम्हाला मिळाला जाते. विकी मडवी आमचे जे ऑफिशियल स्कोरर आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून चांगली माहिती मात्र आमच्यापर्यंत पोहोचली जाते. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज शुभम मात्र आपण पाहतोय. स्ट्राईकला पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाज संकेत पाहतोय. आजच्या मॅच मध्ये असं वाटलं होतं गावदेव दुधनी संघ आता विषय संपला, घरी जावं लागणार की काय असं वाटलं होतं. कारण 24 धावा 6 चेंडूमध्ये हव्या असताना काय हा प्रतिम फलंदाजी केली ती संकेतने. तोच संकेत शॉर्ट पिच डिलिव्हरी. यस पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझन मध्ये यावेळी पाहूया काय होते. यावेळी सोपा झेल आणि अशा प्रकारे झेल सोडाल तर कसं होईल. यस चेंडू देखील जातोय सीमेरेषा पलीकडे. सकार.
तर पुन्हा एकदा ओहो हो या विलियस चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. स्ट्राईकला पण एकदा आपण पाहतोय फलंदाज संकेत वन्स अगेन दिस टाइम नक्कीच आधीच बॅटचा फेस ओपन केला गेला होता शरीरचा वेध घेतला होता यावेळी मात्र एक रन्स या ठिकाणी मिळत जाते. तर येस मला वाटतं 22च्या रूपाने ही रन्स असणार आहे आणि ओके तर एका धावने संघाची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोचते जवळ 21 अंकीवर. मैदानात दुसरं क्रमांकाचं षटक पाहतो शुभम 23 माफ करा 23 माफ करा शुभम मात्र पुन्हा एकदा दिस टाइम शॉट विथ डिलिव्हरी यस बेट अँड वॉच पद्धती चेंडू मात्र मिड विकेटच्या वरून आणखी एक मोठा मोठा षटकार बॅट ऑफ द आय थिंक सागर यस डीजे त्या मॅच मध्ये जर पार्टनरशिप पाहिले तर आकाश आणि संकेतमध्ये जवळ 61 धावांची पार्टनरशिप झाली होती. काय जबरदस्त चांगला लेखाजोखा या ठिकाणी पाहायला मिळतोय. शुभम विकी मडवी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा प्रहार या बेली मात्र पाहूया काय रिझल्ट येतो पंचांचा. यस दिस इज अनदर इज अ बिग बिग शॉट षटकार. काय अप्रतिम फलंदाजी बॅक टू बॅक 2 षटकार सागरच्या बॅट्स मधून जबरदस्त फलंदाजी अप्रतिम फलंदाजी मागडा पडला जात आहे. शुभम पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी मात्र हवा तेवढा फायदा घेता आला नाही यावेळी लॉंग ऑन रिझन मध्ये तोच क्षेत्ररक्षक होता ज्याने मागच्या शॉटवर थोडीशी चुकी केली गेली होती. पुढे यावेळी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते. अशा प्रकारे षटक देखील संपलं जाते. 2 षटकानंतर जर स्कोर कार्ड पाहिला तर खूप सजला जातोय नटला जातोय जसं आपण लग्नासाठी नवरीला सजवतोय नवऱ्याला सजवतोय तसंच मात्र स्कोर कार्ड खूप छान सजवलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 16 आणि दुसऱ्या षटकामध्ये 20 एकत्रित 36 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तर चावी या ठिकाणी आमच्याकडे आलेली आहे. शाईन टू व्हीलर गाडी आहे आणि चावी कोणाची असेल तर प्लीज आमच्या समोर कक्षाशी आपण संपर्क साधायचा आहे. टू व्हीलरची चावी या ठिकाणी नक्कीच जमा झालेली आहे. कोणाची असेल तर प्लीज व्यासपीठाशी आपण संपर्क साधायचा आहे. मंगेश हो क्या बात आहे बेहतरीन खूप ताकदवर शॉट आपण पाहतोय कार्पेटच्या सायने लॉंग ऑन रिझन मध्ये गॅप शोधू शकला नाही फलंदाज सागर. क्लासिकल बॅट्समन मात्र प्रभावित केलं सागरने यावेळी. काही जबरदस्त फुटवर्क पाहायला मिळतंय. बॉडी पोझिशन देखील खूप छान या ठिकाणी पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू गती परिवर्तन केला गेला होता आणि त्याचाच फायदा होता. यस मित्र म्हणेन मोठा फलंदाज या ठिकाणी यस संकेत इज आउट बॅक टू द पवेलियन. यस डीजे विराज मधुर संगीताचा आस्वाद देखील आपण घेतोय डीजे विराजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दिस टाइम शॉर्ट पिच चेंडू होता खूप उचली देखील मिळाली होती आणि या बेली यस चेंडू बॅटला स्पर्श करून जाते कॉट बिहाइंड. यस अनदर विकेट इज गॉन.
धन्यवाद डीजे. तर काय जबरदस्त या ठिकाणी संकेतची पारी मात्र संपुष्टात आली. माफ करा सागरची. मात्र त्याला जे काही करायचं होतं त्याने केलेलं आहे. सागरने जर 21 धावा, चेंडू आपण पाहिले तर जवळ 8 चेंडू मध्ये. हो यावेळी चेंडू पुन्हा एकदा सीमे रेषेच्या पलीकडे चौकार. ते वाजलं तर खरोखरच आम्हाला देखील एक मूड बनते आणि छान हे संगीत आहे छान गीत आहे आणि चौकारासाठी अचूक गाणं निवडलं होतं डीजे विराज यांच्या मार्फत. वन्स अगेन स्टेप आउट केलं होतं. चेंडू हवेमध्ये यस यावेळी चांगल्या पोझिशन मध्ये आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होते तो म्हणजे स्वप्नील. यस डीजे विराज कमॉन. त्याचे मधुर आपण संगीत आपण ऐकतोय चेतन पाटील आणि अंशिका चोनकर यांच्या मधुर आवाजाने सजलेले गीत ऐकतोय आणि डीजे कोणी पण असो डीजे त्यांचं कलेक्शनमध्ये हे गीत असणार म्हणजे असणार. आता आपण पाहिलं तर नक्कीच हल्दी साखरपुडा लग्न मात्र निश्चितच काही कार्यक्रम आपण पाहतोय आणि अशा कार्यक्रमामध्ये ऑर्केस्ट्रा असणार आहे किंवा डीजे असणार आहे आणि हे गीत मात्र त्या ठिकाणी निश्चितच वाजलं जातंय. आणि आपण धावपळकर नजर टाकूया. यास एकत्रित 41 धावा मात्र या धावपळकर लागल्या जातात. चांगला लेखाजोखा विकी मडवी यांच्या माध्यमातून आमच्या पोहोचला जातोय. 1 सेकंड नेक्स्ट डिलिव्हरी. टाइम क्या बात आहे. चाबूक शॉट गॅप देखील काढला जाते लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या वरून आणखी एक मोठा मोठा फटका यस षटकार जातोय. मधून षटकार आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपला जातोय. 3 षटकानंतर एकत्रित धावा पाहिल्या त्यामध्ये आणि 48 धावांचं लक्ष आपण पाहतोय आणि 48 धावा खूप छान या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाज सागरच्या माध्यमातून 8 चेंडूमध्ये 21 धावा 7 चेंडूमध्ये धावांचं योगदान. त्याच्यानंतर स्वप्नीलने मात्र 2 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान दिलं आणि श्रीकांतने मात्र पहिल्याच चेंडूवर एक जबरदस्त बॅट्समधून मिळाला. एकंदरीत 47 धावा आणि 48 धावांचं लक्ष असणार आहे. गोलंदाजीचा विभाग पाहिला तर अनिल देखील मागडा पडला 16 धावा दिल्या. शुभमने 20 धावा दिल्या आणि मंगेशने थोडंफार चांगली गोलंदाजी केली होती तर 11 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केलं. एकंदरीत 48 धावा 3 षटकामध्ये निश्चित लक्ष सेटअप केलेले. आता ह्या धावा काढल्या जातात किंवा नाही, कशा प्रकारे फलंदाजी होते कशा प्रकारे गोलंदाजी होते नक्कीच याचा धावता समालोचन करण्यासाठी आणखी एक माझे सहयोगी समालोचक नरेश घाटाल सर नक्कीच जोडले. शेलार माफ करा नरेश शेलार जोडले जाते. येस O2 नरेश शेलार सर. थँक्यू मुकेश सर. दुधनी संघ एक बलाढ्य संघ आहे परंतु खुटाल संघाचे जे क्षेत्ररक्षण बघितलं जे पहिल्या षटकामध्ये अतिशय गचाळ झालं होतं. खुटाल संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत कृपया उशीर नका करू. तर अवांतर धावा खूप 10 ते 15 धावा या अवांतरने गेले होत्या. अन्यथा एक रोखता आला असतं दुधनी संघाला परंतु काही असो 3 षटकाच्या समाप्तीनंतर विजयासाठी 48 धावांचं मोठं असं आव्हान आहे. इतकंही कठीण नाही असं म्हणता येणार नाही. क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य असतं आणि ग्राउंडचा विचार केला तर चेंडू सुजित
राईट ओव्हर द विकेटचा मारा मंगेशसाठी. यावेळी चेंडू हवेमध्ये परंतु सुरक्षित लँड होतोय आणि एक टप्प्यानंतर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर चौकार. डीजे चांगलं होतं परंतु या सिरीज मध्ये जर या संघाला राहायचं असेल तर निश्चितच 48 धावांचा जो डोंगर असलेला आहे त्याचा पाठलाग करताना आता बिनगडी बाद धावसंख्या 8. चांगली सुरुवात म्हणता येईल. पहिलं षटक आहे आणि या ग्राउंडचा विचार केला तर धावा बनतायत आता. तर 3 ते 4 मॅचेसचा इतिहास पाहिला तर निश्चितच सहजासहजी षटकार किंवा चौकार बॅट मधून येत आहेत. फक्त फलंदाजांनी थोडासा वेट करायला हवाय चांगल्या चेंडूचा. यावेळी मात्र सुरेख असा चेंडू 2 धाव घेण्यात यश आलेलं आहे आणि 2 धावच्या मध्ये धावसंख्या ती बिनगडी बाद 10. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली आहे. एखादा खराब चेंडू आला तर त्याचा चांगला समाचार घेतल्यानंतर निश्चितच धावा बनू शकतात. पुन्हा एकदा सुजितचा सामना करे मंगेश. हो 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 आउटफील्ड खूपच खराब आहे. चेंडू जातो फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि तब्बल 3 धाव पळून काढलेले आहेत. निश्चितच एक धाव 2 एक धाव निश्चितच वाचवलेले आहे आणि पंचांचा इशारा येतोय षटक समाप्त. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 13. चांगलीशी सुरुवात. दुधनी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 47 3 गडी बाद 47 धावसंख्या उभारली आणि खुटल संघासमोर विजयासाठी 48 धावांचं मोठं असं लक्ष ठेवलेलं आहे. आणि आतापर्यंतचा लेखाजोखा पाहिला तर पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. सुजित याने हाताळलं आणि एका षटकामध्ये तब्बल 13 धावा कुटुंब काढलेले मंगेश याने. आणि विजयासाठी आता 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने मंगेश खेळतोय तर हे लक्ष निश्चितच सोपं करून जाईल असं मला वाटतं. 12 चेंडू आणि 35 धावा. परंतु दुधनी संघाकडे सुद्धा एकापेक्षा एक सरस गोलंदाज आहेत. निश्चितच कमबॅक करतील आणि चुरशीची लढत आम्हा प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. नवीन गोलंदाज स्वप्नील आणि स्वप्नीलचा सामना करेल तो पुन्हा मंगेश. इनफॉर्म बॅट्समन मंगेश चांगली अशी फलंदाजी केलेली आतापर्यंत. चांगले असे स्ट्रोक्स आहेत त्याच्या बॅटमध्ये. कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. परफॉर्म इथे ग्राउंडवर करावं लागेल. स्वप्नीलचा पहिला चेंडू चांगलासा समाचार घेतला परंतु शॉर्ट सिलेक्शन निश्चितच चुकीचं. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो आणि मंगेशच्या स्फोटक खेळीचा इथे अंत होतो.
डीजे अक्षप आणि त्याने टोलवले चेंडू आणि इथे झेल मिस होते. सोप्पा असा एक लॉलीपॉप झेल होता, ड्रॉप होतो तिथे. आणि 2 धावा सुद्धा मिळतात या चेंडूवर. धावसंख्या वाढते ती एक गडी बाद 15. स्वप्नीलचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू होतो, परंतु गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि याचाच फायदा मिळतो दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 2 ने वाढते, ती पोहोचते 17 वर. एक गडी बाद 17. थोडीशी आता संत शांत सुरुवात म्हणता येईल मंगेश आउट झाल्यानंतर. पुन्हा एकदा स्वप्नील राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. चौकार डीजे निश्चितच खणखणीत चौकार मारलेला आहे आणि या 4 धाव संख्या जोमाने वाढते, ती पोचते एक गडी बाद. एकवीस. पुन्हा एकदा अनिकेत. यावेळी मात्र स्वप्नीलने हलकासा चेंडूला उचली दिली आणि एक धाव. धावसंख्या एक गडी बाद 22. हा चेंडू निश्चितच व्हेरिएशन केले या चेंडूमध्ये थोडस आणि फलंदाज निश्चितच थोडासा बीट झाला. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष्य आहे निर्धारित 3 षटकामध्ये खुटल या संघासमोर. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलेला आहे, कारण यावेळी मला वाटतं फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन असेल. पाणी घेऊन जायचंय. मला वाटतं थोडीशी दुखापत झालेली तिथे फलंदाजाला. अतिशय चांगली कामगिरी करत आहे अनिकेत आपल्या संघासाठी. ज्याप्रमाणे मंगेशने तब्बल 13 धावा कुटून काढल्या एका षटकामध्ये आणि त्यानंतर तो बाद झाला आणि अनिकेत सलामीसाठी आला होता मंगेश सोबत आणि त्याने सुद्धा तोच रस्ता पकडलेला आपल्या संघासाठी चांगलीशी कामगिरी करत आहे आणि निश्चितच विजयाच्या आशा असतील खुटल या संघासमोर. परंतु एक विश्लेषण केलं या मॅचचं तर खुटल संघाने ज्या फिल्डिंग मध्ये कुठेतरी मिस्टेक, ज्या चुका केल्या, जे इझी लॉलीपॉप झेल होते ते सोडलेले आहेत. ते 10-15 रन्स जर कमी असते तर निश्चितच इथे कुठे निश्चितच खूप कठीण असं लक्ष सोपं झालं असतं खुटल या संघासाठी. मात्र निश्चितच अजून सुद्धा त्यांच्या आशा जिवंत असतील आणि आहेत, निश्चितच पूर्ण करतील अशी अपेक्षा असेल अनिकेत आणि अक्षप कडनं. मला वाटतं अनिकेत इथे रिटायर हर्ट झालेला आहे. आणि नवीन फलंदाज येतो शुभम. पुन्हा एकदा स्वप्नील आणि स्वप्नीलचा सामना करे अक्षप.
राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र कॉट अँड बोल्ट झालेलं आहे. अक्षप डीजे आणि नवीन फलंदाज आहे तो गणेश. सुरेख अशी गोलंदाजी केली स्वप्नीलने. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड झालेला आहे अक्षप. आणि नवीन गोलंदाज शेवटचं षटक घेऊन आत दिलीप. सामना करेल शुभम. पहिला चेंडू निर्धाव आलेला आहे. चांगलीशी गोलंदाजी दिलीप. विजयासाठी 5 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे खुटल या संघासाठी. यावेळी मात्र हलकासा पुश केलं, चेंडूला दिशा दिली. 1 धाव घेणे त्याच्या झालेला. दुसऱ्या धावचा प्रयत्न मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावचित. कुठल संघाची जर बॉडी लँग्वेज बघितली तर मला वाटतं अनएक्सपिरियन्स, खूप कमी एक्सपिरियन्स चे खेळाडू आहेत. 15-20च्या वयोगटाच्या आतले आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं एक्सपिरियन्सचा कुठेतरी अभाव असल्यामुळं ही परिस्थिती पाहायला मिळते. परंतु जो काय खेळ केला, अतिशय खूपच शब्दामध्ये न सांगता येणारा खेळ केलाय. चांगली, मला वाटतं भविष्य खूप चांगलं असेल पुढे कुठल या संघाचा. यानंतरचा सामना संकल्प स्पोर्ट मुरे ए विरुद्ध या मॅच मधला विजेता संघ. तर मी विनंती करतो मुरे संघाचा कर्णधाराने कुठेही जाऊ नये. मला वाटतं आता फक्त औपचारिकताच बाकी राहिलेली या सामन्यामध्ये. विजयाच्या आशा निश्चितच कुठेतरी झुकलेल्या आहेत कुठल. सॉरी, दुधनी या संघाच्याकडे आजच्या विषय निर्धाव चेंडू. विजयाच्या आशा या दुधनी या संघाकडे झुकलेल्या आहेत जास्त आणि पार्ट सुद्धा जड आहे. 2 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे खुटल या संघासाठी. खूप अशक्य असं लक्ष. यावेळी मारता हरकाचा पुश केलं. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो. 1 धाव घेण्यात यश. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. परंतु एकेरी धाव आणि दुहेरी धावेने आता काही होणार नाही, कारण ती वेळ निघून गेलेली आहे आणि धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 1 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. आणि चांगला असा झेल पकडलेला आहे तिथे यष्टी रक्षकाने. आणि या सिरीज मधून खुटल संघाच्या आशा संपलेल्या आहे. सिरीजच्या बाहेर होतोय खुटल संघ. आणि यापुढील समालोचन ऐकणार आहोत आपले मुकेश जाधव सरांकडे. ओव्हर टू मुकेश जाधव सर.